नमस्कार, मी माहिती अधिकारी अपर्णा यावलकर आपले सर्वांचे स्वागत करते। दिल्ली येथे 21 ते 23 फेब्रुवारी रोजी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या संमेलनाचं महत्त्व विशेष आहे। यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मराठी भाषेचा ऑनलाईन जागर हा एक विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमामध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवगावकर। यावेळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवगावकर। यावेळी आपल्यासोबत आहेत मराठी विद्यापीठाचे रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवगावकर सर। आवगावकर सर, मी आपले मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार मॅडम। रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने आवगावकर सर आपल्याला काही माहिती देतील। मी प्रारंभी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर या विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार मानतो की गेल्या अनेक वर्षांपासूनची मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची जनतेची जी मागणी होती, मराठी भाषकांची जी मागणी होती, ती आत्ताच्या देवेंद्रजी फडणवीस सरकारने मान्य केलेली आहे आणि रिद्धपूर इथे मराठी भाषा विद्यापीठ हे निर्माण झालेलं आहे। 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी मी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून कार्यसेवा स्वीकारलेले पदभार स्वीकारलेला आहे आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने विद्यापीठ सुरू झालेलं आहे। सर, एक विचारायचं आहे तुम्हाला। सर, मराठी भाषा विद्यापीठा स्थापनेची नेमकी संकल्पना काय आहे, कृपया तुम्ही सांगा। मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेमागची भूमिका ही आहे की भाषेला एक स्वतंत्र अशा प्रकारचं अधिष्ठान जे समाजामध्ये असण्याची गरज आहे, ते अधिष्ठान समाजामध्ये प्राप्त झालेलं नाही। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की भाषेकडे पाहण्याचा एकूण समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो केवळ भाषा हे व्यवहाराचं साधन आहे एवढा पुरताच मर्यादित आहे। परंतु भाषा हे एक सांस्कृतिक मूल्य आहे, भाषा हे एक सामाजिक मूल्य आहे, भाषा आमच्या जीवन व्यवस्थेचं अत्यंत आवश्यक अशा प्रकारचं मूल्य आहे। ही भावना समाजामध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे। म्हणजे भाषा केवळ व्यवहारापुरती मर्यादित राहत नाही, भाषेच्या माध्यमातून संबंध समाज हा एकत्र येतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही भाषांचे विद्यापीठं ही स्वतंत्रपणे आपल्याकडे भारतामध्ये निर्माण झालेली आहेत। म्हणजे तमिळमध्ये आहे, कन्नडमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, संस्कृत भाषेचं विद्यापीठ आहे, हिंदी भाषेचं विद्यापीठ आहे। आपल्याकडे राजाराम शास्त्री भागवत, चिपळूणकर, नंतर विका राजवाडे, त्यानंतर अशा अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठ तयार व्हावं अशी मागणी केलेली होती। ती मुळामध्ये यासाठी की भाषा, साहित्य आणि संस्कृती हा एक परिघ आहे। या परिघाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी भाषेला स्वतंत्रपणे न्याय देणारं विद्यापीठ असावं। तर विद्यापीठाची भूमिका मुळामध्ये ही असते की विद्यापीठामध्ये संशोधन आणि अध्यापन ह्या दोन्ही कार्यप्रणालीचा विकास होतो। सर्वसामान्य माणसांपर्यंत भाषेचं मूल्य हे तर पोहोचवावंच, पण त्याचबरोबर भाषेच्या माध्यमातून इतर विषयांचं अध्ययन आणि अध्यापन आणि संशोधन हे सातत्याने सुरू राहावं, ही पण यामागची भूमिका आहे। महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या संदर्भात सांगायला हरकत नाही की आपल्याकडे अजूनही इंग्रजी भाषेचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि याचं कारण हे आहे की 1818 साली
आपल्याकडे जे इंग्रजी भाषेचं वर्चस्व आपल्यावर जे तयार झालेलं आहे ते वर्चस्व अद्यापही कमी झालेलं नाही. तर त्यामुळे इंग्रजी भाषेतून अध्ययन करणे, इंग्रजी भाषेतून अध्यापन करणे किंवा इंग्रजी भाषेतून संशोधन करणे म्हणजे त्याला एक जागतिक पटलावर एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण होतं किंवा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याचं नावलौकिक होतो, अशा प्रकारची एक भावना आपल्याकडे दृढ झालेली आहे. पण ती पूर्णतः चुकीची आहे. त्यामुळे होतं काय की तुमच्या ज्या राज्याची म्हणून एक मातृभाषा आहे किंवा तुमची पारंपरिक अशा प्रकारची जी भाषा आहे त्या भाषेवर अधिक मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो. आता एक उदाहरण देऊन मी तुम्हाला या संदर्भात सांगू इच्छितो की काव्याच्या संदर्भामध्ये वर्ड्सवर्थनी असं म्हटलेलं आहे की उत्स्फूर्त भावनांचा आविष्कार ते काव्य. कधी म्हटलं आहे वर्ड्सवर्थनी? 18व्या शतकामध्ये वर्ड्सवर्थनी ही भूमिका मांडली. आजही आपण वर्ड्सवर्थच्या या भूमिकेचा विचार करूनच कवितेकडे पाहत असतो. पण आपल्याला हे माहीत आहे का की 13व्या शतकामध्ये निर्माण झालेल्या नरेंद्र नावाच्या कवीने जे रुक्मिणी स्वयंवर लिहिलेलं आहे, या रुक्मिणी स्वयंवरामध्ये काव्याची उत्तम अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझा आतील आनंद जो व्यक्त होतो आहे तो कवितेच्या रूपातून सांडतो आहे किंवा कवितेच्या रूपातून मी तो मांडतो आहे. ही भावना 13व्या शतकामध्ये कवी नरेंद्राने व्यक्त केलेली आहे. हीच भावना 16व्या शतकामध्ये संत तुकारामांनी व्यक्त केलेली आहे की माझा आनंद जो आहे तो मी कवितेच्या माध्यमातून मांडतो आहे. म्हणजे कविता हे काय झालं तर तुमच्या उत्स्फूर्त भावनांचा आविष्कार झाला. जी व्याख्या 18व्या शतकामध्ये मांडली जाते तीच भूमिका 13व्या शतकापासून मराठी भाषेमध्ये आलेली आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे पर्यायानं काय होतं की आपल्या मातृभाषेवर आपण अन्याय करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे आपल्याकडे असं सोनं आहे पण ते सोनं समाजापर्यंत पोहोचवलं जात नाही. याचं कारण हे आहे की इंग्रजी भाषेकडे आणि इंग्रजी ग्रंथांकडे आपण अधिक आकर्षित झालो. साधी आणखी गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही मगाशी रिद्धपूरचा उल्लेख केला. रिद्धपूरला का विद्यापीठ झालं याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की रिद्धपूरमध्ये मराठी भाषेतले पहिले ग्रंथ निर्माण झाले. म्हणजे लिखित स्वरूपामध्ये पहिला ग्रंथ हा लीळाचरित्र जो निर्माण झाला तो रिद्धपूरला निर्माण झाला. महदंबेचे धवळे हे मराठीतलं पहिलं काव्य जे ज्ञानेश्वरीच्या 4 वर्ष आधी निर्माण झालं ते रिद्धपूरला निर्माण झालं. मराठीतले काही टीकाग्रंथ जे आहेत ते रिद्धपूरला निर्माण झाले. आणि त्याही पलीकडे जाऊन पुन्हा आणखी सांगतो की स्त्री आणि पुरुष यातली समानतेची जी भूमिका आहे, सर्व प्राणीमात्रांमध्ये म्हणजे जातीभेद नाहीशी करणारी जी समानतेची भूमिका आहे, या भूमिकांचाही आविष्कार हा रिद्धपूरमध्ये निर्माण झाला आहे. म्हणजे रिद्धपूर ही केवळ वाङ्मयीन अर्थाने काय म्हणतो त्याला आपण विद्यानगरी या अर्थाने ती ठरत नाही, तर मराठी भाषेच्याच दृष्टी नव्हे तर साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने ती आपली काय म्हणतो त्याला आपण सांस्कृतिक व्यासपीठ म्हणूया किंवा तर इतकं महत्त्व हे रिद्धपूरचं आहे. आणि म्हणून जिथे मराठी भाषेतला पहिला ग्रंथ, पहिला काव्यग्रंथ, पहिला टीकाग्रंथ निर्माण होतो आणि समतेचं मूल्य ज्या ठिकाणी उदयाला येतं त्या ठिकाणी मराठी भाषेचं मराठी भाषेचं विद्यापीठ हे स्थापन व्हावं ही भूमिका महाराष्ट्र शासनाने लक्षात घेतली आणि तिथे विद्यापीठाची निर्मिती झाली. तर मगाशी मी तुम्हाला सांगत होतो आहे की स्त्री पुरुष विषमतेच्या संदर्भामध्ये पहिली भूमिका ही मराठी भाषेमध्ये यादव काळामध्ये मांडल्या गेली. आणि आज आपण स्त्री पुरुष समानतेचा जो विचार करतो तो पुन्हा पाश्चात्य देशांकडून आलेल्या भूमिकेच्या आधारे करतो आहे. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याकडे आपण लक्ष देत नाही. किंबहुना आणखी पुढचं उदाहरण सांगतो की जनाबाई हे त्याचं आणखी उत्तम उदाहरण आहे की डोईचा पदर आला खांद्यावरी अशा प्रकारची जी भूमिका जनाबाईंनी घेतलेली आहे ती भूमिका कशासाठी महत्त्वाची आहे तर ती समानतेचं सूत्र मांडणारी आहे की स्त्री आणि पुरुष यामध्ये मी भेद मानत नाही. म्हणजे आजची जी स्त्रीवादी भूमिका येते आहे जी पाश्चात्यांकडून आपण घेतलेली आहे असं आपण सांगतो, पण मुळामध्ये ती पाश्चात्यांकडची नाही,
ती आपल्या मराठी मातीमध्ये, मराठी भाषेमध्ये, मराठी संस्कृतीमध्ये जन्माला आलेली भूमिका आहे. ही भूमिका समाजापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून समाजामध्ये भाषाविषयक जनजागृती होऊन सांस्कृतिक मूल्य भाषेचं पटवून देण्याच्या दृष्टीने विद्यापीठाची नितांत आवश्यकता होती. सर, मराठी भाषा विद्यापीठामध्ये शिक्षण आणि संशोधन याबाबत नेमके भविष्यकालीन काय नियोजन आहे? हां, ही फार महत्त्वाची भूमिका तुम्ही विचारली. विद्यापीठामध्ये शिक्षण आणि संशोधन. हां, तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा विचार आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की इतर विद्यापीठांमध्ये ज्या बाबी शिकवल्या जातात किंवा ज्याचं अध्यापन चालतं त्यापेक्षा अनेक गोष्टींनी आपल्याला मराठी भाषेच्या संदर्भामध्ये विचार करायचा आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मराठी भाषा आणि लिपीशास्त्र, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लिप्या झालेल्या आहेत. म्हणजे ब्राह्मी लिपी आहे, महानवंच सकळा सुंदरा किंवा अशा प्रकारच्या 40 लिपी आहेत, मोडी लिपी आहेत. म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये लिप्या आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत आणि त्या लिप्यांमध्ये आपल्याकडचं मराठी साहित्य किंवा इतर ऐतिहासिक दस्तावेज हे बंदिस्त करण्यात आलेले आहे. आता ह्या लिप्या गुप्त होत चाललेल्या आहेत किंवा व्यवहारामध्ये त्याचा अभ्यास फारसा केला जात नाही. अशा प्रकारच्या लिप्यांच्या संदर्भामध्ये अध्ययन आणि संशोधन, अध्यापन आणि संशोधन हे सुरू राहावं ही आपल्याकडची महत्त्वाची बाजू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी भाषा आणि अभियांत्रिकी व संगणकीय भाषाशास्त्र या महत्त्वाच्या नव्या विभागाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण भाषा विज्ञान हा अत्यंत, म्हणजे आपण काय करतो की मराठी MA असं म्हटलं की त्यातून नेमकं स्पष्ट होत नाही की मराठी MA म्हणजे नेमकं काय आहे. तर आपल्याकडे कोणत्याही भाषेचा अभ्यास करीत असताना 2 शाखा असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एक शाखा असते ती भाषेच्या अभ्यासाच्या अंगाने आणि दुसरी शाखा असते ती साहित्याच्या अंगाने. तर आपल्याकडे साहित्याच्या अंगाने बऱ्यापैकी भर दिला जातो, पण भाषा विज्ञानाच्या अंगाने स्वतंत्रपणे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन हे फार कमी प्रमाणामध्ये होतं. तर त्या दृष्टीने आपल्याला इकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे समाज भाषा विज्ञान आणि बोली विज्ञान या अंगाने सुद्धा MAचा अभ्यासक्रम तयार करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मराठी अनुवादशास्त्र, म्हणजे अनुवादशास्त्रामध्ये स्वतंत्रपणे MA करता येईल अशा प्रकारची व्यवस्था देखील आपल्याला या विद्यापीठामध्ये करायची आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला हे माहिती आहे की अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेला मिळालेला आहे आणि समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झाले की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली. पण अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे एवढ्यावर न थांबता अभिजात भाषेच्या अंगाने आपल्याला काय अध्यापन संशोधन करता येईल यासाठी देखील मराठी भाषा विद्यापीठ हे कार्यरत आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही की MA इन अभिजात मराठी भाषा व साहित्य असा अभ्यासक्रमच आपण तयार केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या विद्यापीठाच्या मध्ये जे इतर काही अभ्यासक्रम राहतील, म्हणजे उदाहरणार्थ की इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल या ज्ञानशाखांनासुद्धा मराठी भाषेच्या अभ्यासाची जोड दिली जाईल. म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास ही एक अभ्यासपत्रिका अत्यावश्यकच करण्यात येईल. पण ती कशी राहील? आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की MA इन सायकॉलॉजी म्हणजे MA मानसशास्त्र असा जर आपल्याकडे अभ्यासक्रम असेल तर त्यामध्ये एक अभ्यासपत्रिका अशी असेल की मानसशास्त्र आणि साहित्य. MA इन हिस्ट्री, MA इन इतिहास अशी जर असा जो कोर्स असेल तर त्यामध्ये एक अभ्यासपत्रिका आपली अशी राहील की इतिहास आणि साहित्य याचं अध्यापन किंवा इतिहास आणि साहित्य यांचा अनुबंध.
हा अनुबंध आहे. म्हणजे मी हेच सांगू इच्छितो तुम्हाला की MA मराठीचा आपण अभ्यास करतो किंवा आपण मराठी भाषेमध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये आपण मास्टर पदवी घेतो, याचा अर्थ नेमका काय आहे. आपण भाषेचा किंवा आपण साहित्याचा अभ्यास करतो म्हणजे आपण नेमकं काय करतो. तर साहित्य ही संकल्पना सर्व ज्ञानशाखांशी संबंधित आहे. म्हणजे साहित्य तुम्हाला इतिहास शिकवतं, साहित्य तुम्हाला मानसशास्त्र शिकवतं, साहित्य तुम्हाला भूगोल शिकवतं, साहित्य तुम्हाला इतिहास शिकवतं, साहित्य तुम्हाला समाजशास्त्र शिकवतं, साहित्य तुम्हाला नागरिकशास्त्र शिकवतं. यामध्ये सगळं साहित्य दडलं. म्हणजे साहित्यामध्ये हे सगळे विषय अंतर्भूत आहेत. पण आपल्याकडे MA इतिहास जेव्हा केलं जातं तेव्हा त्यामध्ये इतिहासाचा आणि साहित्याचा जो अनुबंध आहे याकडे लक्ष दिलं जात नाही. आता तुमच्या असं लक्षात आलेलं असणार की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे या संकल्पनेमध्ये विद्यार्थ्याला विविध विषयांमध्ये अधिक परिपक्व कसं होता येईल हा विचार अधिक महत्त्वाचा आहे. म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला या विद्यापीठामधल्या अभ्यासक्रमांची बांधणी करायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा MA मराठी असा जो काही विद्यार्थी होईल तो विद्यार्थी केवळ MA मराठीमध्ये राहणार नाही, तर त्याच्या जोडीला त्याला इतिहासाचं अध्यापन करता येईल, इतिहास आणि साहित्य याचा अनुबंध त्याला अभ्यासता येईल, इतिहास आणि समाजशास्त्र याचा अनुबंध त्याला अभ्यासता येईल, साहित्य आणि मानसशास्त्र याचा अनुबंध तुम्हाला तपासता येईल. म्हणजे हे काय म्हणतो त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या अभ्यासक्रमाची बांधणी होईल. दुसरी गोष्ट आणखी अशी आहे की प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील आपण काही करणार आहोत. आता हे फक्त मी तुम्हाला सुरुवातीचं सांगतो आहे की येत्या 25-26 या शैक्षणिक वर्षामध्ये काय काय डोळ्यासमोर ठेवायचं आहे त्या अंगाने ही बांधणी चालली आहे. पुढच्या फॉर एव्हर जो प्लॅन असेल म्हणजे विद्यापीठाचा कायमस्वरूपी जी योजना असेल ती अधिक व्यापक आहे. तर मी फक्त 25-26ची जी योजना आमच्या अकॅडमिक काउन्सिलकडनं जी मंजूर झालेली आहे त्याच्या आधारे फक्त तुम्हाला सांगतो आहे की प्रमाणपत्र मराठी व प्रशासकीय लेखन. तर अशी परिस्थिती आहे की प्रशासकीय लेखन ही वेगळी संकल्पना आहे. म्हणजे आता तुम्ही शासनामध्येच काम करता त्या तुम्हाला माहीत असेल की तुमच्याकडनं आलेलं पत्र हे चटकन आम्हाला कळत नाही आणि मग बरेचदा काय होतं की मूळ इंग्रजी जे असेल ना ते इंग्रजी पत्र लक्षात घ्यावं लागतं आणि त्याच्या आधारे मग मराठीचा अनुबंध लावावा लागतो. तर याचा अर्थ असा आहे की इथे आम्ही कुठेतरी कमी पडतो की आम्हाला इंग्रजी वाचल्याशिवाय मराठी भाषा कळत नाही. हे जे अंतर आहे हे अंतर या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कमी करावं लागेल. आणि राज्याचा जो कारभार आहे, राज्याचं जे व्यवस्थापन आहे हे शुद्ध मराठीमध्ये आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आपल्याला माहितीच आहे की राज्याच्या सर्व शासकीय कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा, कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा. तर यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागणार आहे. म्हणजे न्यायालयाची एक मराठी भाषा असते, वैद्यकीय क्षेत्रातली एक भाषा वेगळी असते, तुमच्या शासकीय व्यवस्थेमधली एक शासकीय मराठी भाषा वेगळी असते. तर या संदर्भातून आपल्याला या अभ्यासपत्रिकेच्या माध्यमातून सर्टिफिकेट कोर्सच्या माध्यमातून काही एक व्यवस्था करता येईल आणि ती अधिक सुलभ कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न राहील. दुसरी गोष्ट अशी आहे की आणि या प्रशासकीय लेखनाचा आणखी एक भाग असा होईल, आम्ही आता शासनाला ती विनंती करणार आहोत की आपल्याकडे प्रमोशन स्कीम असतात, बरोबर आहे की नाही. सर्व दप्तरांमध्ये ही स्कीम असते. तर प्रत्येकाला मराठी भाषेचा हा कोर्स केल्यानंतर म्हणजे त्याच्यासाठी हा कोर्स बंधनकारक ठेवावा, प्रमाणपत्र हे बंधनकारक ठेवावं, कारण त्याला मराठी भाषा उत्तम रीतीने येते आणि ती शासकीय व्यवस्थेनुसार येते, त्याचबरोबर मराठी भाषेच्या प्रमाण व्यवस्थेनुसार येते. हे जेव्हा त्याच्या दृष्टीने म्हणजे त्याला सिद्ध करता येईल या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, तेव्हा तो खऱ्या अर्थाने या देशाच्या राज्यव्यवस्थेमध्ये अधिक उत्तम पद्धतीने काम करू शकेल आणि त्यासाठी ही अभ्यासपत्रिका अधिक उपयोगी पडेल, ही आमची भूमिका आहे. दुसरी गोष्ट लेखन कौशल्यासंबंधी. म्हणजे बरेचदा काय होतं की बोलणं आणि लिहिणं यामध्ये खूप अंतर आहे. म्हणजे मला जेव्हा एखाद्या विषयावर बोलायला सांगितलं जातं तेव्हा मी बोलण्याच्या अनुषंगाने तयारी करतो आणि एखाद्या
विषयावर लेख लिहिण्यासाठी किंवा निबंध लिहिण्यासाठी जेव्हा सांगितलं जातं किंवा पत्र लिहिण्यासाठी जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मला त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने करावी लागते. म्हणजे मग तिथे प्रमाण लेखनाचा सुद्धा अनुबंध येतो की हा शब्द असा लिहायचा, हा शब्द असा लिहायचा. कारण शब्दाच्या ऱ्हस्व दीर्घानुसार सुद्धा शब्दांचे अर्थ बदलतात आणि हे फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणून अनेक लोक काय म्हणतात की काय बिघडलं, असं लिहिलं काय आणि असं लिहिलं. म्हणजे आता चटकन आठवलं म्हणून सांगतो की दिन शब्द म्हणजे दिन दीर्घ लिहिला आणि दिन ऱ्हस्व लिहिला तर काय बिघडतं, पण खूप काही बिघडतं. म्हणजे दिन शब्द जेव्हा माझा उच्चारच तसा येतो की दिन असा शब्द जेव्हा दीर्घ लिहिला जातो तेव्हा त्याचा अर्थ दुबळा असा होतो. आणि दिन हा शब्द ऱ्हस्व जेव्हा येतो म्हणजे त्याचा उच्चार पण ऱ्हस्व आलेला आहे तेव्हा त्याचा अर्थ दिवस असा होतो. अशा प्रकारचे अनेक शब्द हे मराठी भाषेमध्ये आहे. तर या शब्दांचं आकलन होणं आणि लेखन कौशल्य हे उत्तम पद्धतीने समाजामध्ये रुजवणं अशी भूमिका या अभ्यासक्रमाच्या मागे आहे. तर आपल्याला हे टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागेल आणि विद्यापीठ सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याला काही कालावधी पण लागू शकेल. सर, विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मगाच्याच प्रश्नाला मी जोडून याचं उत्तर देतो की या विविध अभ्यासक्रमांबरोबरच इथे चित्र, शिल्प, नाट्य ह्या ज्या पारंपरिक कला आहेत या कलांबरोबरच नाट्य दिग्दर्शन, स्क्रिप्ट रायटिंग म्हणजे पटकथा, संवाद लेखन वगैरे अशा प्रकारचे देखील अभ्यासक्रम इथे शिकवले जातील. मी विद्यार्थ्यांना हे आवाहन करेल की या मराठी भाषा विद्यापीठामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा अभ्यास करता येऊ शकेल आणि तुम्हाला स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल. म्हणजे केवळ शासनाकडे माझी पदवी पूर्ण झाली की मी शासनाकडे नोकरीसाठी जावं आणि मग शासनाकडनं नोकरी मिळावी असं न करता तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा व्यवसाय कलेच्या दृष्टीने तो विकसित करता येऊ शकेल अशा प्रकारचं अध्यापन या विद्यापीठामध्ये नक्कीच चालेल. आज आपली परिस्थिती अशी आहे मॅडम की पुणे, मुंबई या महत्त्वाच्या शहरांकडे अनेक विद्यार्थ्यांना पोचता येत नाही. म्हणजे एखादा नाट्यलेखन करणारा विद्यार्थी असेल किंवा सिनेमाच्या संदर्भामध्ये दिग्दर्शन करू इच्छिणारा विद्यार्थी असेल पण त्याला पुणे मुंबईपर्यंत आर्थिक दृष्टीने पोचता येऊ शकत नाही. आपल्या या विद्यापीठामध्ये या सगळ्या त्याच्या गरजा पूर्ण होतील अशा पद्धतीचं अध्यापनाचं काम इथे चालेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे मराठी भाषा विद्यापीठ असलं तरी देखील मराठी भाषेबरोबरच विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषांचं अध्यापनही इथे चालेल. एवढंच नव्हे तर काही विदेशी भाषा आणि काही भारतीय भाषांचं अध्यापन तौलनिक शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा इथे करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी कुठेच कारण आज त्याची पण गरज आहे. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्या भारतामध्ये कंपन्या येत आहेत त्या कंपन्यांना त्यांच्या भाषांमधून मराठी भाषेमध्ये अनुवाद करण्यासाठी देखील उत्तम अनुवादक लागत असतात. तर हे काम देखील या अध्यापनाचं काम देखील इथे चालेल आणि त्या दृष्टीने देखील विद्यार्थी इथे तयार होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना इथे सगळ्या प्रकारची सेवा उपलब्ध होईल अशा पद्धतीने, सगळ्या प्रकारचं अध्यापन उपलब्ध होईल अशा पद्धतीने विद्यापीठ आपली भूमिका पार पाडेल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला हे माझं विद्यापीठ आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकेल. धन्यवाद सर. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद.